Hallelujah. Thank you, Holy Spirit.
थँक यू जीसस. खरंच पित्या तुझ्या हातने प्रार्थना आराधना आम्ही नाही करू शकत. आम्हाला तुझी गरज आहे देव बाप्पा. आम्हाला तुझी गरज आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या आत्म्याने आम्हाला भर प्रभूची. तुझ्या पवित्र अग्नी आम्हाला शुद्ध कर माझ्या देव बाप्पा. तुझ्या वेदीजवळ आम्ही आलेलो असताना आम्हाला तू रिकामा नाही पाठवणार. आम्ही पुन्हा एक वार आज तुला भेटायला आलोय. आज दिवस देव बाप्पा तू आमच्या जीवनाला जोडलायस. ही आशा हा उत्साह तू आम्हाला दिलायस. ही शांती ही आनंद देव बाप्पा तुझ्या गौरवासाठी आहे. तुझ्या महिमेसाठी आहे प्रभू. तुझ्या आराधनेसाठी आहे माझ्या देव बाप्पा. आमचे प्रत्येक आशीर्वाद तुझ्या कार्यासाठी आहे. आमचे प्रत्येक आशीर्वाद तुझ्या गौरवासाठी आहे प्रभू. मी तुला धन्यवाद देते या सुंदर वेळेबद्दल, या दिवसाबद्दल मी तुझा आभार मानते. या क्षणाबद्दल मी तुझा गौरव करते. हालेलुया. आजचा शब्द दिवस पवित्रपणे आठवण ठेवून पाळण्यासाठी तू आम्हाला मदत करत आहेस. तू तुझ्या आज्ञांमध्ये आम्हाला चालवत आहेस माझ्या देवा. म्हणून मी तुझा आभार मानते. तुझं गौरव तुझी महिमा करते. मी तू संपूर्ण वेळ तुझ्या हातात घे. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर. आत्म्याने आराधना करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव. हर एक बंधन आमची तुटू दे प्रभू येशूच्या नावात. आमचा विश्वास वाढव माझ्या देवा. ओ आमची तुझ्या वर्षीची प्रीती वाढव प्रभू. आमची भूक वाढू दे माझ्या देवा. आणि तुझं गौरव होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात प्रार्थना मागते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे. जे काही आम्ही या ठिकाणी प्रभू देवा कबूल केलं त्यानुसार तू काम करणार आहेस असा विश्वास आम्ही बाळगतो पित्या. प्रभू देवा आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो. आमचा आत्मा आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. आम्ही इच्छा बाळगतो पित्या की तू आमच्याशी बोल. आणि प्रभुदेवा ज्या गोष्टी प्रभुदेवा आम्हाला अपेक्षित आहेत त्या नाही पित्या, पण प्रभुदेवा तू जे बोलू इच्छितोस ते आमच्या कानावर बोलू दे प्रभुदेवा. ते आमच्या आत्म्यापर्यंत पोहोचू दे प्रभूशी. आणि तुला अपेक्षित असणारे बदल आमच्या जीवनातून प्रभुदेवा दिसायला चालू व्हावे प्रभू असं होऊ दे पित्या. आम्हा प्रत्येकाचं मन हृदय आम्ही तुझ्या सामर्थ्य हातात समर्पित करतो प्रभुदेवा. इथं असलेल्या प्रत्येकाचा ताबा तुझ्या हातात देतो. आम्ही विश्वास बाळगतो की पित्या कोणी या ठिकाणी रिकामा जाणार नाही प्रभुदेवा. तर तुझं गौरव भरून तुझं सामर्थ्य प्रभुदेवा प्राप्त करून ते जातील असं होऊ दे पित्या. आमच्यासाठी प्रभुदेवा तू तुझ्या आकाश कपाटी उघडलेले आहेस प्रभुदेवा. आणि तुझं वचन आमच्यापर्यंत येण्यासाठी तुझा पवित्र आत्मा उत्सुक आहे प्रभूजी. आम्ही धन्यवाद देतो. तुझा आभार मानतो. ताणा येशूच्या सामर्थ्य नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. आमेन. बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यासोबत काढा योहानाचा शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि 24 वचन. योहान 4था अध्याय आणि त्याचं 24 वचन सर्वांना माहिती असलेलं वचन आहे. आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरीपणाने केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सगळा देव आत्मा आहे. याच्या अगोदर आम्ही देवाच्या बऱ्याच क्वालिटीज आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. देव सर्वव्यापी आहे. अजून देव काय आहे? देव सर्वज्ञानी आहे. आणि देव आत्मा आहे. देव काय आहे ही सर्वांना माहिती आहे. पण बऱ्याच माणसांनी देव आत्मा ही गोष्ट स्वीकारलेली नाही. देव आत्मा आहे ही गोष्ट स्वीकारलेली आहे. बायबलमध्ये 350 वेळा हा शब्द आलाय की आत्मा आत्मा जो आहे तो देव आत्मा आहे. ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी सांगितले. तुम्हाला बरेच वचन मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. पण बायबलमध्ये 350 वेळा आत्मा हा शब्द आलेला आहे किंवा 350 वेळा आत्म्याच्या बाबतीत बोललं गेलेलं आहे. आणि आत्मा आहे या दृष्टिकोनातून परमेश्वर तुमच्या आणि माझ्याशी बऱ्याच ठिकाणी बोललेला आहे. ज्याला आपण आत्मा म्हणतो, परमात्मा म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये होली गोस्ट म्हटलेला आहे. आणि इब्री भाषेत त्याला थिओस पेनमा असं म्हटलेलं आहे. आणि इब्री भाषेमध्ये हा शब्द आहे म्हणजे देव आत्मा आहे. हे इब्री भाषेत असलेले शब्द म्हणजे जे मूळ भाषेमध्ये लिहिले गेलेलं आहे थिओस पेनमा. म्हणजे याचा अर्थ काय होतो? देव जो सर्वसामर्थ्य आहे तो आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. देव जो काय आहे सर्व सामर्थ्य आहे. देव जो या आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे. जो देवाला लोक परमात्मा म्हणून ओळखतात, परमेश्वर म्हणून ओळखतात. आणि वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये देव, गॉड वगैरे जे काही आपण त्याला म्हणू तो जो आहे तो आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरीच लोक त्याला आत्मा म्हणून ओळखत नाहीत किंवा आत्मा म्हणून जाणत नाहीत किंवा आत्मा म्हणून त्याला जाणून घ्यायचं नाही. जगामध्ये शोध करणारे, जे देवाचा शोध करणारे असे बरेच जण आहेत की जे देवाला आत्मा म्हणून त्याने स्वीकारलेलं नाही. माझ्या बरोबर एक वचन वाचा. 2 कोरिंथीकर स्तोत्र 3रा अध्याय आणि 17वं वचन.
दुसरे करंती 3:17 त्या ठिकाणी सुद्धा देव आत्मा आहे ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पौलानी खूप वेळा म्हणजे तुम्ही पहिले करंती, दुसरे करंती, गलतीकरस पत्र, इफिसकरस पत्र, त्याच्यानंतर फिलिपिकरस पत्र, कलसीकरस पत्र, या पत्रांच्या मध्ये तुम्ही वारंवार वाचाल ना तर पौलानी वारंवार देव आत्मा आहे, आत्म्यानं आपण सेवा केली पाहिजे, आत्म्यानं आपण त्याला हाक मारली पाहिजे, आत्म्यानं आपण त्याजवळ गेले पाहिजे, आत्म्यानं काम केलं पाहिजे, आत्म्याने प्रार्थना केली पाहिजे, या सगळ्या बऱ्याच गोष्टी ज्या काही आहेत ना त्या पौलानी खूप वेळा दिले, खूप वेळा. कारण पौल जे काही काम करत होता ते आत्म्याने करत होता. प्रेज द लॉर्ड. जे काही करत होता तो काय करत होता, कशाने करत होता, आत्म्याने करत होता. आणि म्हणून देव जो आत्मा आहे, कारण बायबल असं सांगतं की देव आत्मा आहे. इतर धर्मग्रंथ काय सांगतात देवाविषयी, इतर धर्मग्रंथ सुद्धा तसंच सांगतात की देव आत्मा आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. केवळ बायबल नाही सांगत की देव आत्मा आहे. इतर धर्मग्रंथ ज्याचं पण तुम्ही नाव घ्याल त्या धर्मग्रंथांच्या मध्ये एक कॉमन उल्लेख आहे, जो समांतर उल्लेख आहे, तो म्हणजे काय की देव आत्मा आहे. बऱ्याच लोकांनी त्याला स्वीकारलं नाही, हा मुद्दा वेगळा, पण देव आत्मा आहे असा धर्मग्रंथ सांगतो. कोणताही धर्मग्रंथाचं तुम्ही नाव घ्या, त्या प्रत्येक धर्मग्रंथामध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला आढळेल की देव काय आहे, आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आत्म्याच्या स्वरूपातच आपण त्याचा काय केला पाहिजे, शोध केला पाहिजे. इतर धर्मग्रंथ सांगतात देव आत्मा आहे, बायबल सांगतं देव आत्मा आहे, देव स्वतः म्हणतो की मी आत्मा आहे. कारण येशू ख्रिस्तानी स्वतः ज्या शमरोनी स्त्रीला स्वतः हे सांगितलेलं आहे, स्वतः काय सांगितलेलं आहे की देव काय आहे, आत्मा आहे. हे कुणाच्या तोंडचे शब्द आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडचे शब्द आहेत. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की देव काय आहे, आत्मा आहे. आणि म्हणून देव स्वतः सुद्धा सांगतो. सूर्य, चंद्र, तारे, झाडे, दगड, विटा, माती, त्याच प्रकारे मनुष्य आणि जगात दिसणारी प्रत्येक तत्सम वस्तू यामध्ये देव नाही. लक्षात घ्या, याला आपण देव म्हणू शकत नाही. या जगातली कोणतीही वस्तू ज्याला लोक असं म्हणतात की हे देव आहे, तर यामध्ये देव नाही. कारण देव काय आहे, आत्मा आहे. आणि सूर्य देव होऊ शकत नाही, चंद्र देव होऊ शकत नाही, नदी देव होऊ शकत नाही, दगड, दोंडा, विटा, माती, मनुष्य देव होऊ शकत नाही. मनुष्य देवाचा आत्मा त्याच्यामध्ये राहील, देव त्याच्यामध्ये वास्तव करेल, म्हणजे ते देव आहेत असं होऊ शकत नाही. देवाचा आत्मा तिथे उपस्थित आहे, पण देव ते देव होऊ शकत नाही किंवा त्यांना देवाचं स्थान आपण देऊ शकत नाही. कोणत्याही जगातल्या तत्सम मनुष्याला किंवा जगातल्या कोणत्याही अशा प्रकारच्या वस्तूला आपण देवा समांतर नाही ठेवू शकत. देवासारखे गुण त्यांच्यामध्ये असतील, देवासारखं ते काम करत असतील, देवासारख्या बऱ्याचच क्वालिटीज त्यांच्यामध्ये असतील, पण याचा अर्थ असा नाही की ते देव आहे. याचा अर्थ असा आहे की देव आत्मा आहे आणि त्याचंच देवाचं स्थान देवालाच दिलं गेलं पाहिजे. तत्सम जगातल्या कोणत्याही माणसाला दिलं गेलं नाही पाहिजे. आता मंडळांच्या मध्ये सुद्धा देवाचा शोध करणारे म्हणजे येशू ख्रिस्त होता त्यावेळेस सुद्धा फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारेच न ठेवणारेच अशा गोष्टीत शोध करतात का देवाचा? नाही. येशूवर विश्वास ठेवणारे सुद्धा अशा गोष्टीमध्ये देवाचा शोध करतात. वाचा माझ्या बरोबर बायबल मध्येच ती गोष्ट लिहिली. वाचा मत्तेचं सुवर्तमान याचा 11वा अध्याय. मत्तेचं सुवर्तमान 11वा अध्याय 7 पासून 10 पर्यंत आपण वाचूया. आणि त्या ठिकाणी लिहिले, ते जात असता येशू लोकसमुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला. तुम्ही काय पाहाव्यास रानात गेला होता? वाऱ्याने हलवलेला बोरू काय? तर मग काय पाहाव्यास गेला होता? तलम वस्त्रे धारण करलेल्या माणसाला काय? पहा, तलम वस्त्रे धारण करणारे राजवाड्यात असतात. तर मग का गेला होता? संदेष्टाला पाहाव्याला काय? पाहाव्यास काय? मी तुम्हाला सांगतो की संदेष्टाहूनही जो श्रेष्ठ त्याला, पहा मी आपल्या दूताला तुझ्या समोर पाठवितो, तो तुझ्या पुढे तुझा मार्ग सिद्ध करेल, असे ज्याच्याविषयी लिहिले तो हाच आहे. प्रेज द लॉर्ड. आता येशू ख्रिस्त हे का बोलतो, का प्रश्न विचारतोय लोकांना का प्रश्न विचारतो येशू ख्रिस्त? पाहायला मिळते तुम्हाला इथे येशूने काय विचारलं? लोकांना प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? की तुम्ही काय पाहाव्यास गेला होता? रानामध्ये तुम्ही काय बघायला गेला होता? काय नेमकं त्या ठिकाणी शोध करत होता? कारण लोक काय कुठे गेली होती? लोक रानामध्ये गेली होती. कारण तुम्हाला माहिती आहे रानामध्ये कोण राहत होतं? बाप्तिस्मा करणारा योहान रानात राहत होता. कुठे जंगलात कोण राहत होतं? बाप्तिस्मा करणारा योहान राहत होता. कारण तो जंगलातून आला होता, उंटाचं केसाचं जे वस्त्र आहे ते तो पांघरत होता, टोळ आणि रानमध तो खात होता आणि तो जंगलात राहत होता. लोक त्याच्याकडे जात होते आणि लोक त्या ठिकाणी
त्याचा शोध करण्यासाठी गेलेले होते. आणि म्हणून येशू ख्रिस्त पुन्हा एकदा त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही कोणाला पाहण्यास गेला होता, कोणाचा शोध करण्यात गेला होता. त्या काळात सुद्धा लोक त्या ठिकाणी येरुशलेम सोडून किंवा त्या ठिकाणी असलेलं देवाचं सानिध्य सोडून, येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे त्याला सोडून, किंवा त्या ठिकाणी देव जो परमेश्वराचं मंदिर येरुशलेमेत होतं ते सोडून, देवाची भक्ती त्या ठिकाणी करायला सोडून लोक संदेशाचा शोध करण्यासाठी गेले होते. कोणाचा शोध करण्यासाठी गेले होते? संदेशाचा शोध करणं वाईट नाहीये, संदेशाच्या मागे जाणं वाईट नाहीये, किंवा त्या देवाच्या एखाद्या सेवकाकडून संदेश ऐकणं वाईट नाही, पण त्याच्यामध्ये देव शोधणं हे मात्र वाईट आहे, हे मात्र चूक आहे. कारण देव, कोणताही माणूस देव होऊ शकत नाही. त्या काळात सुद्धा लोक मनुष्यामध्येच देव शोधायचा प्रयत्न करत होते आणि आता सुद्धा तेच करतात. आता सुद्धा लोक तेच करतात. आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा येशू विचारतो तुम्हाला की तुम्ही काय पाहण्यास गेला होता. लोक आज मंडळांच्या मध्ये सुद्धा येतात, काय पाहण्यासाठी येतात की कोणीतरी देवाचा सेवक माझ्याकडे, माझ्या डोक्यावर हात ठेवेल, माझ्यासाठी प्रार्थना करेल, माझं सगळं काही बरं होईल. नाही, देव आत्मा आहे आणि तू तुझ्या जवळ आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव आत्मा आहे, तो कोणाजवळ आहे? तो तुझ्या जवळ आहे. देवाच्या केवळ सेवकाजवळ देव नाही. लक्षात घ्या, प्रत्येक विश्वासणाऱ्याजवळ देव आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याजवळ जो आत्मा आहे ना, तो उपस्थित आहे का? तुमच्या घरामध्ये तो उपस्थित आहे. जर तुम्ही विश्वास ठेवलाय प्रभू येशू ख्रिस्तावर, जर तुम्ही त्याला तारणारा म्हणून स्वीकारले, तर तो स्वतः देव तुमच्या घरामध्ये उपस्थित आहे आणि तो तुमची प्रार्थना ऐकण्यासाठी तयार आहे. तुमची प्रार्थना ऐकण्यासाठी तयार आहे. तो तुमची प्रार्थना ऐकण्यासाठी उत्सुक आहे. त्याला असं वाटतं की या व्यक्तीनं माझ्याकडे प्रार्थना करावी. बरेच आज मंडळांच्या मध्ये किंवा इतर जे मसीह जग ज्याला आपण म्हणतो, जे ख्रिस्ती जग आहे, त्या ख्रिस्ती जगामध्ये सगळीकडे वातावरण हे आहे की लोक देवाच्या सेवकाच्या पाया पडत आहेत. या ठिकाणी बायबलमध्ये बरेच देवाचे सेवक असं होऊन गेले, त्यांनी स्वतः लोकांना थांबवलेलं आहे, पाया पडताना थांबवलेलं आहे. पेत्र ज्यावेळेस कर्नले त्याच्या घरी गेला, त्यावेळेस कर्नलेच्या घरी गेल्यानंतर पेत्र त्याला काय म्हणतो माहिती आहे? कर्नले काय करत होता? पेत्राच्या पाया पडत होता, त्याचे चरण स्पर्श करण्यासाठी आला. पण पेत्र असं म्हणतो की नाही, मी देवाच्या ठिकाणी नाही, किंवा मी देव नाहीये, मी तुझ्यासारखाच माणूस आहे, माझं चरण स्पर्श करण्याची गरज नाही. पेत्र त्याला थांबवतो. पण आज थांबवणं जात नाही. कारण का? लोक माणसालाच देव म्हणून त्यांच्याच मागे चालले. त्यांच्या मागे जाणं चूक नाहीये, त्यांच्या मागे त्यांच्याकडून संदेश ऐकणं चूक नाहीये, त्यांच्याकडून देवाचं वचन ऐकणं चूक नाही, पण त्याच्यामध्ये देव शोधणं आणि त्याला देव म्हणणं किंवा देवा समान त्याला लेखणं ही मात्र चूक आहे. कारण देव आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतं मी काय सांगतोय तुम्हाला? म्हणजेच काय की देव आत्मा ही गोष्ट तुम्ही स्वीकारली पाहिजे. जगातल्या लोकांनी स्वीकारलेली नाही. जगातल्या लोकांनी स्वीकारले का? नाही स्वीकारली. लोक वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये देव शोधतायत. कारण देव आत्मा जर आहे तर त्याला वस्तुरूपात पाहण्याची गरज आहे का? मग वस्तुरूपात पाहण्याची गरज नाही. त्याला आकारामध्ये पाहण्याची गरज आहे का? नाही, त्याला आकारामध्ये पाहण्याची गरज नाही. कारण देव निराकार आहे असं धर्मग्रंथ सांगतो. जर देव निराकार आहे तर त्याला आकारामध्ये पाहण्याची गरज आहे का? नाही. बायबलच जर केवळ सांगत नाही, इतर धर्मग्रंथांच्या विषयी मी तुम्हाला सांगतोय. पण लोक त्याला आकारामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतायत आणि आकारातच शोधून त्याचीच आराधना करण्याचा प्रयत्न करतायत. आपण सुद्धा जे विश्वासणारे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे शोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांनी बायबलला देव केलं, काही लोकांनी इतर माणसांना देव केलं, काही लोकांनी देवाच्या सेवकांना देव केलेला आहे, काही लोकांनी अशा बऱ्याच गोष्टी शोधून ठेवले स्वतःसाठी. काही लोकांच्या गळ्यात क्रॉस आहे, त्याला म्हणतात की नाही, हा क्रॉस माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कशाला घाबरण्याची गरज नाही. क्रॉस देव आहे? नाही. क्रॉस हे फक्त आपल्या विश्वासाचं चिन्ह आहे. हालेलुया. हे क्रॉस देव नाही. लक्षात घ्या, याला जर तुम्ही कोणी देव म्हणत असाल तर निश्चित अर्थाने तुमची मिस्टेक आहे. या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे, देव आत्मा या ठिकाणी आहे, पण याचा अर्थ असं नव्हे की या ठिकाणी लावलेली वस्तू देव आहे. नाही, वस्तू कोणतीही देव नाही. कारण देव काय आहे? देव आत्मा आहे. त्या आत्म्याकडे आपण पाहिलं पाहिजे, त्या आत्म्यालाच आपण महत्व दिलं पाहिजे. आणि म्हणूनच पहिला मुद्दा होता की देव काय आहे? आत्मा आहे. आता जर देव आत्मा आहे तर प्रत्येक गोष्ट, आपण जी प्रत्येक गोष्ट करणार आहोत ती कशात केली गेली पाहिजे? मग देवात केली पाहिजे. जर देव आत्मा आहे तर प्रत्येक गोष्ट कशात केली पाहिजे? देव जर आत्मा आहे तर प्रत्येक गोष्ट ही आत्म्यात केली गेली पाहिजे. वाचा माझ्या बरोबर योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय 23 वचन. योहान 4:23. तरी खरे उपासक आत्म्याने खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगते येशू ख्रिस्त? स्वतः काय बोलतोय की खरे उपासक कशाने उपासना करावे?
आत्म्याने आणि खरेपणाने करावी अशी वेळ आलेली आहे. हालेलुया. खऱ्या उपासकांनी त्याची उपासना, पहिली गोष्ट म्हणजे आराधना आत्म्याने झाली पाहिजे. बाजूला सांगा, आराधना आत्म्याने झाली पाहिजे. आपला देव देहात आहे का? दिसतोय तुम्हाला देव? दिसतोय? त्यासमोर धूप जाण्याची गरज आहे, त्यासमोर अगरबत्ती दाखवण्याची गरज आहे, त्यासमोर नारळ फोडण्याची गरज आहे, त्यासमोर काय करण्याची गरज आहे? आपल्याला काहीच करण्याची गरज नाही. आपला परमेश्वर आत्मा आहे आणि आपल्या परमेश्वराजवळ आपण काय घेऊन आलेलो आहोत? जगातली कोणती तत्सम वस्तू घेऊन आलो नाही. आपण स्वतः आलोय आणि आपला स्वतःचा आत्म्याने आपण त्याची आराधना करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण ज्यावेळेस पण त्याची आराधना करण्याचा विचार करू त्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडून देव आत्म्याने आराधना करण्याची अपेक्षा बाळगतो. कारण देव काय आहे? आत्मा. जर तो आत्मा आहे तर त्याची उपासना सुद्धा आत्म्यानंच केली गेली पाहिजे, देहामध्ये नाही. कारण बऱ्याच वेळेस आपण देहानी इतक्या गुरफटलेलो आहोत, कारण आपण दैहिक जगात जगत आहोत. आजूबाजूला आपल्या लोकात देहाने वावरणारी सगळी लोक आहेत, आपण सुद्धा देहामध्ये आहोत. याचा अर्थ आपल्याला सुद्धा असा मोह होतो की मी जे देहाने करतोय त्याच गोष्टी बरोबर आहेत आणि मला आत्म्याने करण्याची गरज नाही. आणि म्हणून तर मत्तय शुभवर्तमानात आपल्याला वाचायला मिळतं 15 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये. मत्तय 15, 8, 9. काय करतात लोक? लोक मोठ्यांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? तुमचं ओठ ज्यावेळेस देवाचा गौरव करतं त्यावेळेस तुमचा आत्मा करतो का हे तपासलं गेलं पाहिजे. हालेलुया. वाटतंय तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये की माझ्या ओठाने मी हालेलुया म्हणतोय पण आत्मा कुठेतरी दुसरीकडे भरकटत आहे, तर त्या कुठल्याही स्तुती करण्याला काहीच अर्थ नाही. कारण देव तुमच्याकडून आत्म्याने हालेलुया म्हणण्याची अपेक्षा करतो. हालेलुया. ज्यावेळेस तुमचे हात वर असतात, ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने डोळे बंद केले असतात त्यावेळेस तुमचं लक्ष पूर्णपणे त्याच्याकडे लागलेलं असावं आणि आत्म्याने तुम्ही हालेलुया म्हणावं असं त्याला वाटतं. तुम्ही ज्यावेळेस डान्स करता, ज्यावेळेस तुम्ही नाचत असता देवाच्या गौरवामध्ये, त्यावेळेस पण तुम्ही आत्म्यानं ते जे काही डान्स असेल किंवा जी काही हालचाल असेल शरीराची ती सगळी आत्म्यानं झाली पाहिजे. हालेलुया. जर ती आत्म्यानं होत नसेल तर त्या आराधनेला काही अर्थ नाही. आराधनेचं शून्य प्रतिफळ तुम्हाला मिळेल. जर प्रतिफळ मिळावं असं वाटत असेल तर आराधना ही आत्म्यातच झाली पाहिजे. कारण देव काय आहे? देव आत्मा आहे. देव देहामध्ये तुम्हाला मला पाहायला नाही. एक वेळ ही अशी येईल की आपण देहाने त्याजवळ जाणार आहोत, तिथं देहाच्या स्वरूपात आपण तिथं उपस्थित असणार आहोत आणि देह स्वरूपात आपण परमेश्वराला पाहणार आहोत आणि तिथं आपण देह स्वरूपात आराधना करणार आहोत. पण आता मात्र आपण आत्म्याने देवाला पाहतोय. आत्मा आहे तो आणि आत्म्याने तो आमच्यामध्ये उपस्थित आहे, तर आत्म्यानेच आत्म्याची आराधना केली गेली पाहिजे. जर तसं होत नसेल तर त्या आराधनेला काही अर्थ नाही. म्हणूनच येशू ख्रिस्त शास्त्र्यांनी पुरुषांना म्हणाला की तुम्ही ओठाने माझी उपासना करताय पण तुझं हृदय मात्र माझ्याशी जोडलं गेलेलं नाही. यशाया संदेष्टाने हे बोललेलं आहे. यशाया संदेष्टा त्या काळामध्ये बोलला की ज्या काळात देहाच्या स्वरूपातच आराधना होत होती, आत्म्यात त्या ठिकाणी जास्त काम होत नव्हतं, तरी सुद्धा त्यावेळेस सुद्धा देव आत्म्याची अपेक्षा करत होता. त्यावेळेस सुद्धा. कारण जुना करार जास्त करून आपल्याला देहातल्या गोष्टी शिकवतो पण नवीन करार मात्र आपल्याला जास्त करून आत्म्याच्या गोष्टी शिकवतो. आत्म्याशी जोडलं गेलेलं आहे. कारण आत्म्याशीच सगळ्या गोष्टी जोडल्या गेल्या. जसा प्रकारे येशू ख्रिस्तानी काय केलं बरं? आत्म्याच्या गोष्टीची सुरुवात केली. ज्यावेळेस कारण तोपर्यंत लोकांनी देवाला पाहिलेलं नव्हतं आणि आत्म्याच्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या, पण तिथून पुढे मात्र सुरू झाल्या, त्या गोष्टी सुरू झाल्या. आपण आज आराधना करत असताना या गोष्टीचं गांभीर्य बाळगलं पाहिजे की मी आत्म्यात आराधना करतो का? प्रार्थना ही आत्म्यात झाली पाहिजे. माझ्या बरोबर काढा इफिसियन्स पत्र 6 अध्याय 18 वचन. इफिस 6:18. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करी जागृत राहा. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना झाली पाहिजे का? नक्कीच झाली पाहिजे. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना होत नसेल तर तुमच्या प्रार्थनेला काही अर्थ उरत नाही. कारण आत्म्याच्या प्रेरणेने बरेच लोक एक रुटीन म्हणून प्रार्थना करतात. रुटीन प्रार्थना करणं आणि आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करणं याच्यात काय आहे? खूप मोठा फरक आहे. तुमचं रुटीन असेल चांगली गोष्ट आहे, रुटीन असलंच पाहिजे. प्रार्थनेचं एक फिक्स टायमिंग असलं पाहिजे की ज्या टायमिंग मध्ये तुम्ही काय करताय?
प्रार्थना करताय, पण कधी कधी आत्मा तुम्हाला उत्सुक करतो, तुमचा टायमिंग नसलेल्या वेळेस सुद्धा ते आत्मा तुम्हाला काय करतो बरं, प्रार्थना करायला सांगतो. कारण जो टायमिंग वर प्रार्थना करत असेल तो नेहमीच त्याला आत्मा सुचवत राहतो काहीतरी, आणि तो त्याला त्याच्याकडून काय करून घेतो, तो प्रार्थना करून घेतो. पण बरीच लोक असे आहेत की ते आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करत नाही. प्रार्थना सुद्धा तुमची आत्म्याच्या प्रेरणेनंच झाली पाहिजे. जी प्रार्थना आत्म्याच्या प्रेरणेने होत नसेल किंवा प्रार्थनेमध्ये तुमचा आत्म्याचा आणि तुमचा काहीच संबंध नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, कारण पौल असं म्हणतो, पौल काय म्हणतो की मी बुद्धीच्या सामर्थ्याने पण प्रार्थना करणार आणि आत्म्याच्या सामर्थ्याने पण मी प्रार्थना करणार. हालेलुया. लोकांसमोर ज्यावेळेस मी प्रार्थना करतो तर माझे शब्द एक अलंकारिक शब्द असतात, पण ज्यावेळेस मी व्यक्तिगत प्रार्थना करतो त्यावेळेस मात्र मी माझं हृदय देवाला सांगत असतो, माझा आत्मा मी देवासमोर प्रकट करत असतो, माझं अंतःकरण मी देवाला सांगत असतो, आणि मी माझ्या आत्म्यातल्या ज्या गोष्टी कुणालाच सांगू शकत नाही त्या देवासमोर मी प्रकट करतो. हालेलुया. तुमच्या बाबतीत असं होतंय का? जर ही प्रार्थना तुम्ही आत्म्याने करत नसाल तर तुमची प्रार्थना एक व्यर्थ बडबड आहे. बरीच लोक व्यर्थ बडबड प्रार्थना करतात. बडबड बडबड बडबड. एक सकाळी उठल्यानंतर त्यांचं एक रुटीन असतं, त्या रुटीननुसार ते प्रार्थना करतात. मग 10 मिनिटं असेल, 15 असेल, अर्धा तास असेल, तुमचं किती वेळ असेल XYZ, पण ती आत्म्याच्या प्रेरणेनं झाली पाहिजे. मग कदाचित तुम्ही अन्य भाषांच्या मध्ये प्रार्थना करत असाल, पण अन्य भाषांचा अर्थ समजण्यासाठी प्रभूला विनंती करा की प्रभूजी मी प्रार्थना करत आहे, ती प्रार्थना नेमकी काय होत आहे हे मला पण कळू दे, कारण मला आत्म्याच्या प्रेरणेनं प्रार्थना करायची आहे. कधी कधी परमेश्वर न समजणाऱ्या भाषेत तुमच्याकडून घेईल करून, पण देवाला ही विनंती करा की प्रभूजी ते आत्म्याच्या प्रेरणेनं होऊ दे. जर त्या आत्म्याच्या प्रेरणेनं होणार नसेल तर तो आत्मा आहे ही गोष्ट तुम्हाला मान्य झालेली आहे. तुम्ही देहात शोधले त्याला आणि देहातच तुम्ही प्रार्थना करता. बरीच लोक देहातच प्रार्थना करतात आणि देहातच त्यांच्या सगळ्या गोष्टी, आत्मिक गोष्टी ह्या देहातच चालू आहे. देहातून बाहेर या, कारण दैहिक गोष्टी करण्यासाठी परमेश्वराने तुमची आणि माझी निवड केलेली नाही. आत्म्यातल्या गोष्टीसाठी तुमची आणि माझी निवड केली, कारण देव काय आहे? आत्मा. हे तुम्हाला मान्य झालं पाहिजे. आराधना ही आत्म्याने झाली पाहिजे, प्रार्थना ही आत्म्याने झाली पाहिजे. तुमचं आणि माझं युद्ध सुद्धा कशामध्ये आहे? आत्म्यातच युद्ध आहे. वाचा माझ्या बरोबर पहिले 2 कोरिंथीकरासपत्र 10वा अध्याय आणि 3 ते 5 वचन. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. तर्क वितर्क व देवविषयी ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं तुझं युद्ध आत्म्यामध्ये आहे. बाजूला सांगा, तुझं युद्ध आत्म्यामध्ये आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला मला असं वाटतं की आपलं युद्ध देहामध्ये आहे आणि आपण देहात भांडण्याचा काय करतो, प्रयत्न पण करत असतो. बऱ्याच वेळेस असं होतं आपल्याकडून, पण आपलं युद्ध, खरं युद्ध कुठं आहे? आपलं खरं युद्ध आत्म्यामध्ये आहे. खरं युद्ध आपलं जे प्रार्थनेचं युद्ध असेल किंवा खरं युद्ध आहे जे सैतानाबरोबर युद्ध आहे, ते सगळं कशाचं आहे? आत्म्यातच आहे. आणि त्या आत्म्यातल्या युद्धामध्ये जो विजय होतो तो देहातल्या युद्ध करण्याची त्याच्यावर वेळ येत नाही, कारण ऑटोमॅटिकली जे देहातलं युद्ध आहे ते सगळं परमेश्वर लढाई सांभाळतो. कारण सगळं काही जे काही काम करायचं आहे ते प्रभूला करू द्या, कारण तुम्ही आत्म्यात ज्यावेळेस लढाई जिंकता त्यावेळेस देहातल्या गोष्टीसाठी आपल्याला युद्ध करावं लागत नाही. पण बऱ्याच वेळेस आपला मानवी स्वभाव आपल्याला यासाठी प्रवृत्त करत असतो किंवा सैतानाचे दुष्टात्मे आपल्याला प्रवृत्त करत असतात की आत्म्यातली लढाई ती देहामध्ये यावी, आणि देहात ज्यावेळेस परिवर्तित होते आत्म्यातली लढाई त्यावेळेस निश्चित अर्थाने आपल्यातून आत्मा हरवला जातो आणि आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे ही गोष्ट आपण विसरून जातो थोड्या वेळासाठी, आणि आपलं युद्ध हे देहामध्येच राहतं. पण लक्षात घ्या, आपलं युद्ध हे देहात नाही. आपलं युद्ध हे काय आहे? आत्म्यामध्ये. आपला देव आत्मा आहे आणि सैतान सुद्धा आत्म्यामध्येच युद्ध करतो. बरं, हालेलुया. आणि आपण सुद्धा आत्म्यामध्येच युद्ध करावं असं त्याला वाटतं, आणि जर ज्याला हे समजलं तोच आत्म्यात युद्ध करू शकतो आणि तोच ती लढाई जिंकू शकतो. जो देहात प्रार्थना करत असेल त्याला आत्म्यातलं युद्ध कधीच करता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. जो देहात युद्ध करत, देहात प्रार्थना करत असेल, जो एक व्यर्थ बडबड करत असेल त्याला ती गोष्ट समजणार नाही. काळ असा असतो आपल्या जीवनामध्ये, काही काळ असा येतो की ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही माझं युद्ध देहामध्ये, हा माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू आहे, ती माझा शत्रू आहे, असं बऱ्याच वेळेस आपल्याला वाटू लागतं. पण लक्षात ठेवा, कोणीही कोणाचा शत्रू नाहीये. खरा शत्रू सैतान आहे आपला. हालेलुया. आत्म्यातल्या लोकांचा खरा शत्रू कोण आहे? खरा शत्रू सैतान आहे, आणि त्याच्या बरोबर आपलं युद्ध आहे. ज्यावेळेस आपण त्याच्याबरोबर युद्ध करतो त्यावेळेस निश्चित अर्थाने आपण लढाई जिंकलेली असते, आणि जे देहातलं युद्ध आपल्याला लढावंसं वाटतं, आपल्याला असं वाटतं की हे युद्ध मी करणार, आणि त्या माणसाच्या बाबतीत जे काही उलट फेडायचं किंवा जे काही उसरं फेडायचंय ते सगळं मी करणार, पण ते सगळं परमेश्वर म्हणतो की ते सगळं मी फेडणार आहे, तू आत्म्यातलं युद्ध कर. हालेलुया.
कारण तू ज्यावेळेस आत्म्यात युद्ध करशील त्यावेळेस बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळणार कोण आहे? परमेश्वर आहे. कारण देव काय आहे? आत्मा आहे. देव जर आत्मा आहे तर आपलं युद्ध सुद्धा कशात आहे? आत्म्यातच युद्ध आहे. आणि ते युद्ध आपण जिंकलं पाहिजे किंवा ते युद्ध आपण केलं पाहिजे. कारण आपल्याला बऱ्याचशाच वेळेस आपल्याला असं वाटतं की ते युद्ध माझ्यासाठी नाहीये, पण देव आत्मा आहे आणि म्हणून ते आत्म्यातलं युद्ध आपण जिंकलं पाहिजे. माझ्या बरोबर काढा यहूदाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 19 आणि 20 वचन. यहूदा 19-20 वचन. ती फूट पाडणारी देहबुद्धीची ज्यास पवित्र आत्मा नाही अशी आहे. प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 18 वचनापासून आपण वाचूया, कारण शेवटच्या काळात काय होईल हे आपल्याला असे सांगत असत की शेवटच्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील. हा, आणि कुटाळ माणसे निघतील, मग ती काय करतील? ती फूट पाडणारी असतील देहबुद्धीची पवित्र आत्मा नाही अशी आहे. हा, ज्यास पवित्र आत्मा नाही अशी माणसं आहे. कोण माणसं आहेत ती? की जी ह्या शेवटच्या काळामध्ये निघालेली आहेत. शेवटची काळामध्ये कोणती माणसं आहेत? ती फूट पाडणारी आहेत, देहबुद्धीची आहेत आणि त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये, अशा प्रकारची ती माणसं आहेत. आणि या माणसांच्या बरोबर आपल्याला युद्ध करायचं आहे, तर तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे? पवित्र आत्मा असला पाहिजे. कारण पवित्र आत्मा आपल्याला देहबुद्धीच्या माणसांना आणि पवित्र आत्मा नसलेल्या माणसांना ओळखायला काय करतो बरं? मदत करतो. आपल्याला समजतं की याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही, हा ढोंग करतोय आत्म्याचा असलेला फक्त, आणि हा ढोंग करतोय, तर त्याला ओळखून आपण त्याच्याबरोबर फाईट न करता त्याच्या पाठीमध्ये असलेली दुष्ट शक्ती आहे त्याच्याबरोबर आपण फाईट करू शकतो. प्रेज द लॉर्ड. जर ती फाईट आपल्याला करायची आहे तर आपल्याला आत्म्याच्या प्रेरणेनंच प्रार्थना केली पाहिजे. कारण बायबल सांगतं की तुम्ही तर 20 वचन, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची काय करा? रचना करा आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने काय करा? प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण प्रार्थना करू, ज्यावेळेस आपण युद्ध करू, ज्यावेळेस आपण आराधना करू, त्या सगळ्या गोष्टी आत्म्याच्या प्रेरणेनंच झाल्या पाहिजेत आणि आत्म्यामध्येच झाल्या पाहिजेत. ज्या गोष्टी देहात परिवर्तित होतात तिथं देवाचं प्रतिफळ राहत नाही. देव त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत नाही. कारण जुन्या करारात बऱ्याचशाच गोष्टी देहामध्ये होत्या, पण नवीन करारात मात्र आपण आत्म्यामध्ये परिवर्तित झालेलो आहोत. आत्म्यात आपल्याला परिवर्तित केलं गेलेलं आहे आणि म्हणून आपण सतत आणि सतत आत्म्याच्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. पहिले कोरिन्थीकरास पत्र 4 अध्याय 16 वचन वाचा. पहिली कोरिन्थी 4:16. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. म्हणून मी तुम्हाला काय करतो? विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. पौल असं का म्हणाला बरं? कारण पौल कशात प्रार्थना करणार होता? आत्म्यात प्रार्थना करणार. पौल कशात सेवा करणार होता? आत्म्यात सेवा करणार. पौल कशामध्ये आराधना करणार होता? आत्म्यात आराधना करणार होता. पौल कशामध्ये युद्ध करत होता? आत्म्यात युद्ध करत होता. आज आपण जे वचन वाचलं, जे पौल असं म्हणाला की मला संकट आली, मला अडचणी आल्या आणि मी प्रौढी मिरवतो आणि मी हे करतो ते करतो, बऱ्याचशाच गोष्टी त्या ठिकाणी त्याने सांगितलेल्या. आणि हे सगळं त्याने सांगायचं कारण काय होतं बरं? हे सगळं सांगण्याचं कारण काय होतं की या सगळ्यामध्ये मला आत्मा सोडून गेला नाही आणि मी सतत आणि सतत आत्म्याशी जोडला गेलेलो होतो. जी आपण वचनं वाचली कोरिन्थीकराच्या पत्रातला असेल आणि त्याच प्रकारे अजून सुद्धा पुढे वचनं आहेत की बरेचशी वचनं जे आहेत त्या सगळ्यांच्या मध्ये पौलाने एक कॉमन गोष्ट सांगितलेली आहे की मी आत्म्यामध्ये लढाई करत आहे आणि आत्म्यानंच जिंकण्याचा प्रयत्न करत आहे आणि आत्म्यात माझी लढाई. कारण देव काय आहे? पुन्हा एकदा बाजूला सांगा, देव आत्मा आहे आणि तुझी लढाई आत्म्यातच असायला हवी. तिसरी महत्वाची गोष्ट, आपण आत्म्याने सुरुवात केल्यानंतर देहाने पूर्णत्व मिळवू शकत नाही. बाजूला सांगा, आपण देहाने पूर्णत्व मिळवू शकत नाही. गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 3 वचन. पौलाने ठणकावून सांगितले या ठिकाणी. गलती 3:3. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला पुन्हा एकदा सांगा की आपण देहाने पूर्णत्व मिळवू शकत नाही. का देहाने पूर्णत्व मिळवू शकत नाही आपण? का बरं? कारण आपण सुरुवात कशाने केली?
आपण सुरुवात आत्म्याने केली. आपण सुरुवात कशाने केली? सुरुवात जर आत्म्याने केली तर आपण पूर्णत्व कशाने मिळवणार आहोत? पूर्णत्व सुद्धा आत्म्यानेच मिळवणार आहोत. आपण सुरुवात जर देहाने केली असती तर तुम्ही देहाने पूर्णत्व मिळवण्याचा प्रयत्न करू शकला असता, पण देहाने कोणीच पूर्णत्व मिळवू शकत नाही. ज्यानं देहाने सुरुवात केली तो सुद्धा मिळवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जो ज्यानं देहाने सुरुवात केली, देहामध्ये जो काम करताय, देहाने प्रार्थना करताय, देहानेच आराधना करताय, देहानेच युद्ध करताय, देहानेच सेवा करताय, देहानेच शरीराने सगळं काही चाललेलं आहे, आत्म्याचा त्याचा गाडी मात्र काही संबंध नाही. आणि शेवटी ज्यावेळेस तो देवाजवळ जाईल त्यावेळेस देवाचा आत्मा त्याला असं म्हणेल की मी तुला ओळखत नाही. का ओळखत नाही? कारण तू सगळं काही देहाने केलेलं आहेस. आणि देहाने केलेल्या माणसाला येशू ख्रिस्त ओळखत नाही. आत्मा सतत त्याला त्याच्या मार्गावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे अडथळे त्याच्याविषयीच जाणीव करून देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याला सांगत राहतो, सतत शिकवत राहतो. या ठिकाणी तुझी मिस्टेक आहे, इथून तुला बाहेर यायचं आहे, या ठिकाणी तुझी चूक आहे, आणि यातून तू बाहेर जर नाही आलास तर तुला खूप त्रास सहन करावा लागेल. या सगळ्या गोष्टी तो सांगत राहतो आणि चुका दाखवून त्या सगळ्या गोष्टींची क्षमा करून परमेश्वर पुन्हा एकदा नव्याने उभं करतो. कारण बायबल सांगतं धार्मिक जर 7 वेळा पडला तर तो पुन्हा उठेल. देव त्याला पुन्हा उठवतो, पुन्हा उभं करतो, पुन्हा चालायला लावतो. कारण त्याला सतत पवित्र आत्मा मार्गदर्शन करत असतो. जो देहाने चालतो त्याला आत्मा मार्गदर्शन करत नाही. तो पडला तरी तिथेच पडून राहतो, त्याच गोष्टी करत राहतो, त्याला कसलाही फरक पडत नाही. त्याला जग कुठं चाललेलं आहे, मी ज्याला सुवार सांगत आहे ती स्वर्गात जात आहेत, नरकात जात आहेत, याचा काही फरक नसतो. आणि तो देहामध्ये चालतो, त्याची फॅमिली देहात चालते. आणि शेवटी ज्यावेळेस डेड एंड येतो त्यावेळेस त्याला समजतं की आजपर्यंत केलेलं सगळं काम मी देहात केलं. माझी प्रार्थना देहात होती, माझं आराधना देहात होती, माझं युद्ध देहामध्ये होतं, सगळं काही मी देहात केलं आणि मला काहीच प्रतिफळ मिळालेलं नाही. बरीच लोक आत्म्याने सुरुवात केली, आत्म्याने सुरुवात केली, त्यांनी पवित्र आत्म्याने ते भरले गेले. त्यांचा बाप्तिस्म झाला, देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये आला, ते जोशमध्ये देवाची सेवा करायला उठले आणि बाहेर पडले. त्यांना असं वाटलं की आता प्रभू माझ्याकडून हे करून घेणार आहे, त्या गोष्टी करणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे. आणि देवाचं काम करायला निघाले आणि देवाची प्रार्थना करायला निघाले. आणि 4 दिवस फक्त देवाची प्रार्थना आत्म्याने केली गेली आणि 5व्या दिवशी पुन्हा एकदा ते सगळं देहामध्ये परिवर्तित झालं. आणि त्यांचं आता पूर्णपणे पेट्रोल संपलंय आणि ते काय करतायत, केवळ आणि केवळ देहामध्येच त्यांचं काम चालू आहे. पण जर तुम्ही असं करत असाल, तुमच्या आत्म्याला तपासून पहा, तुमची प्रार्थना देहामध्ये सुरू झाली आहे का, तुमचं आराधना देहामध्ये सुरू झाली आहे का, तुमचं जे कदाचित तुम्ही सेवा करत असाल तर ती सेवा देहामध्ये सुरू झाली आहे का, जर तुम्ही काय काम करत असाल ते देहामध्ये सुरू झाले का, आणि त्यामध्ये परिवर्तन येणं आवश्यक आहे. कारण हे देव तुम्हाला सांगत आहे. लक्षात घ्या, मनुष्याचं परिवर्तन आत्म्यापासून देहामध्ये होतं का? हो होतं. आत्म्यामध्ये होतं का? देहामध्ये होतं का परिवर्तन? होतं. कारण जो आत्म्यात सुरुवात करतो देहामध्ये कधी जातो हे त्याला कळत नाही. बरेच विश्वासणारे जे जुने 50 वर्षापासून 10-20 वर्षापासून आणि काही 1-2 पिढ्यांपासून विश्वासणारे त्यांना विचारा, ते प्रार्थना पण करतात रोज, ते बायबल पण रोज वाचतात, प्रत्येक रविवारी न चुकता चर्चला पण जातात, प्रत्येक प्रभुभोजनाला हजर असतात, प्रभुभोजन पण घेतात, दान पण देतात, दशमांश पण देतात. आणि त्यांची ज्यावेळेस ते मरतात त्यावेळेस त्यांना ख्रिस्ती धर्माप्रमाणे पुरलं पण जातं, पेटीत शुद्ध अगदी व्यवस्थित, त्यांच्या कबरेवर क्रॉस पण लावला जातो, पण ते नरकात जाणार आहे. असं का? कारण हे सगळं जे काही करतात ना ते सगळं देहामध्ये केलं जातं, आत्म्यात त्या गोष्टी केल्या जात नाही. मी प्रार्थना करतो, मी बायबल वाचतो, किंवा मी चर्चला रेग्युलर जातो, मी दान दशमांश देतो आणि माझी प्रेतक्रिया जी आहे ती ख्रिस्ती धर्माप्रमाणे होणार आहे, याच्यावर सगळ्या गोष्टी ठरत नाहीत. लक्षात घ्या, मी जे काही काम करत आहे ते आत्म्याने करतोय का? कारण हे सगळं कुठं होतं? जुन्या करारामध्ये होतं. जुन्या करारात देहाने केलं तर चालत होतं, पण नवीन करारात आपण आलेलो आहोत. आणि नवीन करारात जर आपण आलो आहोत तर आपली सुनता आता खरी सुनता होणार आहे का? खरी सुनता आहे का आपली? खरी सुनता होत नाही. आपली कशाची सुनता होते? आत्म्याची सुनता होते. माझ्याबरोबर वाचा, आत्म्याची सुनता होती आपली. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 16वे वचन. परंतु तुम्ही जर एकमेकात चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. 5:16 वाचलं, गलती 5:16 वाचलं तुम्ही? 5:16. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय सांगितलं त्या ठिकाणी? मी तर म्हणतो, काय म्हणतो पौल, काय म्हणतो या ठिकाणी? पौलाचं हे पत्र आहे बरं, कारण पौलानी ह्या सगळ्या पत्रांच्या मध्ये वारंवार आत्म्याचा उल्लेख केलेला मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. काय म्हणतो पौल? की जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालत असला तर तुम्ही देह वासना पूर्ण करणार
नाही. हालेलुया. बाजूला सांगा की जर तू आत्म्याच्या प्रेरणेने चालत असशील, बाजूला सांगा जर तू आत्म्याच्या प्रेरणेने चालत असशील तर देहवासना पूर्ण करणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालवले जावं असं देवाला वाटतं. आणि जर आत्म्याच्या प्रेरणेने चालवलं जावं अशी जर आपली स्वतःची इच्छा असेल तर निश्चित अर्थाने आपण त्याच्या सामर्थ्याला काय झालं पाहिजे, बरं समर्पित झालं पाहिजे. आणि आपण म्हटलं पाहिजे की मी आत्म्याने सुरुवात केलेली आहे, मला पवित्र आत्मा मिळालेला आहे, आता मी देहामध्ये माझं परिवर्तन होऊ देणार नाही. माझी प्रार्थना देहामध्ये स्टार्ट होणार नाही. जरी कुठं झुकाव झाला नाही तसा असं वाटलं जरी की मी आता देहामध्ये कन्वर्ट होत चाललेलं आहे तर लगेच मी पश्चाताप करेन आणि लगेच माझी प्रार्थना कशामध्ये डायव्हर्ट होईल, आत्म्यामध्ये चालू करेन. मी आत्म्यामध्ये मला असं वाटलं जरी की मी देहामध्ये आराधना करण्याचा प्रयत्न करत आहे, ठीक आहे, पण थोड्या काळासाठी झालं पण असेल असं, पण मी पुन्हा एकदा आत्म्याने सुरुवात करेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आत्म्याने सुरुवात करण्याचा चान्स आहे, आत्म्याने सुरुवात करण्याची संधी आहे. कारण देव काय देतो, संधी देतो. देव सतत आणि सतत संधी देतो आपल्याला आत्म्याने सुरुवात करण्यासाठी, आत्म्याने प्रार्थना करण्यासाठी, आत्म्याने सगळ्या गोष्टी करत राहण्यासाठी देव आपल्याला संधी देत राहतो. पहिले योहानाचं पत्र याचा 5वा अध्याय 5वा अध्याय आणि त्याचा 7 आणि 8 वचन. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहे, आत्मा, पाणी, रक्त, या तिघांची साक्ष एकच आहे. प्रेज द लॉर्ड. कोण साक्ष देतं? आत्मा साक्ष देतो. कोण साक्ष देतं? आत्मा साक्ष देतो. देह साक्ष देणार आहे का? नाही, आत्मा साक्ष देणार आहे. हालेलुया. तुमचा आत्मा जर देवाशी जोडला गेला नसेल तर तुमचा देह सुद्धा जोडला जाणार नाही आणि देहाचं सुद्धा तारण होणार नाही. कारण सुरुवात पहिल्यांदा कशापासून होते? आत्म्यापासून होते. सुरुवात आत्म्याच्या तारणापासून होते, कारण आत्माच तारला जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर देह तारला जाणार आहे. देह तर ह्याच पापी जगामध्ये आहे. लक्षात घ्या, देह कुठे आहे? पापी जगामध्ये. आपण देहाच्या स्वरूपात आहोत ना, आणि देह पापी जगामध्ये आहे आणि सतत आणि सतत हा देह जगाकडे झुकलेला आहे. निश्चित अर्थाने जर आत्मा देवाशी जोडला गेला नसेल, आत्म्यामध्ये काम होत नसेल, आत्म्याने प्रार्थना होत नसेल, आत्म्याने सगळ्या गोष्टी केल्या जात नसतील तर तुमचा देह कधीही तारला जाणार नाही. येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल रॅप्चरच्या दिवशी त्यावेळेस तुम्ही उचलले जाणार नाही. महिमामय शरीरामध्ये त्याच माणसाचं रूपांतर होईल जो आज आत्म्याने चालवला जातोय. प्रेज द लॉर्ड. जो आज आत्म्याने चालवला जात नाही त्या माणसाचं शरीर महिमामय शरीरामध्ये रूपांतरित होणार नाही. येशू बरोबर तो उचलला जाणार नाही. रॅप्चर मध्ये त्याचं काही काम नाही. रॅप्चर मध्ये तो उचलला जाणार नाही. याचं सर्वात मोठं कारण काय की ते देहामध्ये काम करत होते आणि म्हणून अर्ध्यापेक्षा बरेच लोक देवाचे सेवक हे का सांगतात माहिती आहे की अर्ध्यापेक्षा जास्त चर्च येशू बरोबर उचललं जाणार नाही. याचं सर्वात मोठं कारण अर्ध्यापेक्षा जास्त चर्च आत्म्यामध्ये नाही तर देहात काम करत आहे. जो देहात काम करत आहे, जो देहात प्रार्थना करत आहे तो येशू बरोबर उचलला जाणार नाही. आणि म्हणून देहातल्या कार्याला, देहातल्या प्रार्थनेला, देहातल्या आराधनेला काहीही महत्व नाही. कारण देव काय आत्मा आहे. देव आत्मा आहे तर त्या आत्म्याला आपण आत्म्यानेच हात मारले पाहिजे, आत्म्यानेच आपण हात वर केले पाहिजे, आत्म्यानेच आपण प्रार्थना केली पाहिजे. गुडघे ज्यावेळेस तुम्ही टेका, डोळे बंद करा त्यावेळेस तुमचा आत्माच त्याच्याशी जोडला गेला पाहिजे. नाही तर तुम्ही डोळे बंद तर केलेत आणि तुमचं लक्ष इतर सगळ्या गोष्टींच्याकडे आहे तर तुम्ही आत्म्याने काहीच करत नाही. तो मग तुम्ही 2 तास प्रार्थना करताय, 15 मिनिटं आत्म्याने प्रार्थना करताय, 2 तास व्यर्थ बडबड करताय. दोन्ही सिमिलर आहेत. म्हणजे 15 मिनिटं आत्म्याने प्रार्थना केल्या त्याचं जास्त महत्व आहे परमेश्वराला. 2 तास व्यर्थ बडबड केल्या त्या गोष्टीला महत्व नाही. 2 तास आत्म्याने केली पाहिजे ही चांगली गोष्ट आहे, पण समजा जर 2 तास व्यर्थ बडबड आहे आणि 15 मिनिटं आत्म्याने प्रार्थना केली तर ती प्रार्थना जास्त महत्वाची आहे जी 15 मिनिटं आत्म्याने केली गेली. हालेलुया. आणि म्हणून आत्म्यामध्ये तुमचं परिवर्तन झालं पाहिजे आणि देवाकडून आपण सतत मागणी केली पाहिजे की देवा तू तुझा आत्मा मला दे. वाचा माझ्याबरोबर एफिसकरास पत्राचा 16वा पहिला अध्याय आणि 16-17 वचन. पहिला अध्याय 16-17 दोन्ही वचन. मी तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. पुन्हा एकदा वाचा. मीही
तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. प्रेज द लॉर्ड. पौलाची काय प्रार्थना आहे? पौलाची प्रार्थना आहे विश्वास करण्यासाठी. कुणासाठी प्रार्थना आहे? विश्वास करण्यासाठी तो प्रार्थना करत आहे. काय प्रार्थना करत आहे? की तुम्हाला त्याच्या ज्ञानाचा ओळखी संबंधीच्या प्रगटीकरणाचा काय मिळावा? आत्मा मिळावा. आणि हे आत्मा मिळाल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की नेमकं आपण काम कशामध्ये करायचं आहे, नेमकं कशा प्रकारे त्याच्या जवळ जायचं आहे, कशा प्रकारे त्याच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोष्टी प्राप्त होतील. आणि अशीच प्रार्थना तुमची आणि माझी असली पाहिजे, आपल्या स्वतःसाठी सुद्धा, आपल्या कुटुंबासाठी सुद्धा आणि आपल्या मंडळीसाठी सुद्धा. कारण जर अशी प्रार्थना तुम्ही करत नसाल तर तुमची प्रार्थना व्यर्थ असणार आहे. कारण अशी बरेच जण अशी प्रार्थना करत नाही. कारण तुझा आत्मा मला दे परमेश्वरा, ओळखी संबंधीचा आत्मा दे, तुझ्या ज्ञानाचा आत्मा दे, सुसंकल्पाचा आत्मा दे. जर आपण अशी प्रार्थना करत नाही, आपल्या प्रार्थना, लोकांच्या प्रार्थना काय झाले? चेंज झाले. लोकांच्या प्रार्थना काय झाली? चेंज झाले. आता जगातल्या गोष्टींसाठी लोक जास्त प्रार्थना करतात. जगातल्या तुमच्या गरजांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे असं मी म्हणणार नाही, किंवा ते करू नये तुम्ही असं मी म्हणत नाहीये. तुम्ही ते करावं, पण त्या प्रार्थनांच्या अगोदर ही प्रार्थना जास्त असली पाहिजे की देवा माझ्यामध्ये तो आत्मा दे की जे तू मला ओळखण्यासाठी. कारण देवाच्या आत्म्याशिवाय आपण ओळखू शकतो का देवाला? निश्चित नाही ओळखू शकत. देवाच्या आत्म्याशिवाय आपण त्याला ओळखू शकत नाही, त्याला जाणू शकत नाही. देवाच्या आत्म्याशिवाय तुम्ही त्याच्या जवळ जाऊ शकत नाही, त्याला भेटू शकत नाही, त्याशी बोलू शकत नाही. नाहीतर तुमचं आणि त्याचं एक मिसकम्युनिकेशन असणार आहे. आणि कधी तुम्हाला असं वाटत राहील फक्त की माझे शब्द त्याच्यापर्यंत पोहोचलेले, फक्त ते एकतर्फी संभाषण असेल. दोन तर्फी संभाषण किंवा दोघांच्याकडून संभाषण त्याच वेळेस होतं ज्यावेळेस ते आत्म्यानं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पौल प्रार्थना करत होता, तुम्ही आणि मी सुद्धा आत्म्यामध्ये काम करण्यासाठी. कारण आपण कशाने सुरुवात केली? आत्म्याने सुरुवात केली का तुम्ही? आत्म्याने सुरुवात जर केली असेल तर आत्म्याने सुरुवात करा. जर आत्म्याने सुरुवात केली नसेल तर सुरुवात करा. कारण बऱ्याच लोकांनी आत्म्याने सुरुवातच नाही केली. त्यांची देहानच सुरुवात झाली होती, देहामध्येच त्याने आले आणि देहातच बरेच लोक असे आले माझ्याजवळ आणि ज्याने असं म्हटले ठीक आहे मला पास्टर तुम्ही म्हणताय म्हणून एक बाप्तिस्मा घ्यायचा आहे आणि मला बाप्तिस्मा द्या. मग काही लोकांनी बाप्तिस्मा घेतल्यानंतर सुद्धा व्यसन सोडलं नाही. मग त्याने देहाने सुरुवात केली की आत्म्याने? देहाने सुरुवात केली. कारण जर आत्म्याने सुरुवात केली असती तर पाण्याबरोबर ज्यावेळेस तो बुडला गेला पाण्यात त्याच वेळेस त्याने व्यसन सोडलं असतं. पण त्याने अजून व्यसन सोडलं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ देहामध्ये अजून, याचा अर्थ त्याला आत्म्याने त्याच्या अजून सुरुवात झालेलीच नाही. बऱ्याच लोकांनी अजून सुद्धा, बऱ्याच व्यक्तींनी अजून सुद्धा ते परिवर्तन जे देवाला अपेक्षित आहे ते परिवर्तन स्वतःमध्ये होऊच दिलं नाही. याचा अर्थ अजून सुद्धा तो कुठं आहे? मग देहातच आहे, अजून सुद्धा तो आत्म्यात नाही. कारण आत्मा आला की काय करतो? आत्मा आला की चेंज करायला चालू होतो, आत्मा आला की बदल करायला चालू होतो, आत्मा आला की सगळ्या गोष्टी ढवळून काढतो तो. आणि सगळं ढवळून काढून जे घाण आहे ते बाजूला करायला चालू करतो. आणि जे बाजूला करून तो अत्यंत शुद्धता घेऊन येतो. कारण का? आत्मा जो आहे तो पूर्णपणे शुद्धीकरण आणतो. लक्षात घ्या, देवाचा आत्मा असा उगीच फिरत नाही, उगीच काम करत नाही. बायबल सांगतं ज्यावेळेस पृथ्वी काय होती? आकार विहीर शुद्ध शून्य होती त्यावेळेस देवाचा आत्मा काय करत होता? जलावर तळपत राहिला होता. काय करत होता? जलावर तळपत राहिला होता. कशासाठी? प्रकाश आणण्यासाठी. कशासाठी? प्रकाश आणण्यासाठी. आणि मग देव बोलला की प्रकाश येऊ. आणि काय झाला? प्रकाश आला. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा येतो त्यावेळेस बदल घडवतो. देवाचा आत्मा येतो त्यावेळेस काम करतो. देवाचा आत्मा येतो त्यावेळेस ठेवून काढतो. देवाचा आत्मा येतो त्यावेळेस घाण सगळी निघून जाते. देवाचा आत्मा येतो त्यावेळेस शुद्धीकरण करतो, पवित्रता येते. देवाचा आत्मा येतो त्यावेळेस कपट, द्विबुद्धी, देहाच्या सगळ्या गोष्टी निघून जातात आणि आत्मा पूर्ण शुद्धीकरण करतो. हालेलुया. देव काय आहे? आत्मा आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. आत्म्यासाठी काय केली पाहिजे? आपण प्रार्थना केली पाहिजे. देवाला आपण म्हटलं पाहिजे की माझी प्रार्थना प्रभूजी आत्म्यामध्ये होते, माझी आराधना आत्म्यामध्ये होते, माझं काम आत्म्यामध्ये होते. मी देहानं सुरुवात नाही करणार आहे, मी आत्म्यानं सुरुवात केली. मी कदाचित आजपर्यंत देहात होतो पण आजपासून मात्र मी आत्म्याने काम करणार आहे आणि माझा शेवट जो असेल तो आत्म्यानंच होईल. हालेलुया. माझं पूर्णत्व जे आहे ते मला आत्म्यानंच मिळवायचं आहे, मला देहाने पूर्णत्व मिळवायचं नाही. मला ज्यावेळेस असं वाटेल की मी देहामध्ये ट्रान्सफर होत चाललेलं आहे त्यावेळेस माझे कान पकड प्रभू आणि मला काय कर? पुन्हा एकदा आत्म्यामध्ये उडून आण आणि पुन्हा एकदा म्हण की नाही तू देहाने सुरुवात केलीस, पुन्हा एकदा देहाकडे झुकायला लागलायस, आत्म्याकडे आणि माझे कान पकड. आपण प्रभूला विनंती केली पाहिजे की प्रभूजी मला कान पकडून आत्म्याच्या वाटेवरती घेऊन चल.
हालेलुया. जर आपण असं करणार नाही तर आपण देहात कधी परिवर्तित होऊ. अरे बरेच अशी माणसं जगामध्ये आहे की जे देहातच काम करत आहे आणि म्हणून तर देवाचे सेवक बरेचसे सांगतात की अर्ध्यापेक्षा जास्त चर्च देहामध्ये काम करत आहे म्हणून येशू बरोबर उचललं जाणार नाही. जो कोणी आत्म्यामध्ये काम करत नाही. 5 कुमारी आणि 5 ज्या मूर्ख होत्या त्या 10 कुमाऱ्यांचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 5 कुमाऱ्यांनी काय घेतलं? तेल घेतलं. आणि बाकीच्या 5 कुमाऱ्यांच्या जवळ काय नव्हतं. काय संपलं होतं? तेल संपलं होतं. तेल कशाला दर्शवलं? तेल आत्म्याला दर्शवलं. ज्यांच्या जवळचा आत्मा संपला होता त्यांना येशू घेऊन गेला का? नाही घेऊन गेला. जर तुमच्याजवळ आत्मा संपला तर तुम्ही येशू बरोबर जाणार नाही. हालेलुया. सरळ अगदी सरळ त्या ठिकाणी दाखला सांगितलेलं की जर त्यांच्याजवळचं तेल आहे त्यांनाच येशू घेऊन गेला आणि त्यांना तेच बरोबर आतमध्ये गेले. ज्याचा आत्मा गेलाय त्यांना देव त्याच्याबरोबर नेणार नाही. ते दाट ठोठवत राहतील आणि येशू त्यांना म्हणेल की मी तुम्हाला ओळखत नाही कारण तुमच्याजवळ तेल नव्हतं. आणि तेल ज्यावेळेस कधी आणायला गेले होते ते? ज्यावेळेस आता येणार आहे वर त्यावेळेस ते आणायला गेले होते आणि त्यावेळेस शोधाशोध करून उपयोग नाही. आता संधी आहे आपल्याला आत्म्याने चालण्याची. आता संधी आहे देहामधून परत पुन्हा एकदा डायव्हर्ट करण्याची स्वतःला आणि म्हणण्याची की प्रभू मी आत्म्याने काम करायला चालू करतो. सगळ्यात शेवटी आपण पाहूया फिलिप्पियस पत्राचा 3रा अध्याय 3रं वचन. फिलिप्पियस 3:3 वाचा. कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे देवावर भरोसा न ठेवणारे ते आपण सुनता झालेलेच आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुनतेविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. मगाशी आपण पाहत होतो की सुनता आपली सुनता कशाने व्हायला हवी? सुनता कशाची व्हायला हवी? आत्म्याची व्हायला हवी. त्याच्याविषयी पुढे तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल. वाचा तुम्ही. पण जे 3रा मुद्दा आहे तो आपला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. कारण जशा प्रकारे मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगितलं देव आत्मा आहे. प्रत्येक गोष्ट आत्म्यानेच करायला हवी. 3री गोष्ट आपण देहाने पूर्णत्व मिळवू शकत नाही. आणि 4थी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण देहाने सेवा नाही करू शकत. बाजूला सांगा आपण देहाने सेवा करू शकत. देहाने तुम्ही सेवा करू शकताय. प्रत्येक देहाने केलेली सेवा जळून जाईल. प्रत्येक देहाने केलेले काम जळून जाईल. कारण सेवा सुद्धा ही आत्म्यानंच केली गेली पाहिजे. जी कोणी सेवा देहाने करत असेल त्या सगळ्या देहाने केलेल्या सेवा ह्या गवत आणि पेंढ्याने बांधल्या जात आहेत. लक्षात घ्या. कारण तिथं स्पष्ट लिहिलंय कारण जे आपण कशाने सेवा करत आहोत बायबल सांगतं कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे ते आपण सुनता झालेलेच आहोत. कशाची सुनता झाली? आपली आत्म्याची सुनता झाली. हालेलुया. कशाची सुनता झाली? जे कारण ज्या कोणाविषयी सांगितलं हे सगळं जे देहाने सेवा करत नाही जे आत्म्याने सेवा करतायत त्यांच्याविषयी हे वचन आहे. जे देवाने सेवा करतात त्याच्यापेक्षा मग सगळं त्यांच्यामध्ये काय आहे? उलट आहे. मग उलट काय आहे? कारण जे देहाने सेवा करतात ते ख्रिस्त येशूविषयीचा अभिमान बाळगत नाही आणि त्याच्यानंतर ते देहावर भरोसा ठेवतात आणि त्यांची सुनता झालेली नाही असा अर्थ होतो. कारण त्याच्या उलट वचन येतं. पण त्या ठिकाणी पौलाने मात्र आपल्या सगळ्या मंडळीला हे सांगितलेलं आहे की आपण आपण देहाने सेवा न करता आत्म्याने सेवा करत आहोत आणि म्हणून आपली आत्म्याची सुनता झालेली आहे. ख्रिस्त येशूविषयीचा अभिमान आपण बाळगतो आणि आपण देहावर भरवसा ठेवत नाही. हालेलुया. कारण जो कोणी देहाने सेवा करेल त्याचं काय होईल बरं? वाचा माझ्या बरोबर. त्याचं काय होईल? 1 कोरिन्थीकरास पत्र 3रा अध्याय 11 पासून 15 पर्यंत. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्यापासून दुसरा पाया कुणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने रुपये मौल्यवान पाषाण लाकूड गवत पेंढा यांनी बांधतो तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे त्याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कुणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बरेचसे आता सेवा करण्यासाठी लोकांना हृदय आहे. लोकांना असं वाटतं की नाही, मला सेवा करायची, प्रभूचं काम करा. चांगली गोष्ट आहे, प्रभूचं काम करणं वाईट आहे का? नाही. पण प्रभूचं काम करत असताना मी आत्म्याने करतोय का, ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. जर तुम्ही आत्म्याने करत नसाल तर इथं प्रतिफळ आहे काय, की जर तुम्ही आत्म्याने करत असाल तर गवत आणि पेंढ्याने ते बांधलं जाते. लक्षात घ्या, तुमचं काम असेल, माझं काम असेल, जगातल्या कोणत्याही सेवकाचं काम असेल, कोणताही देवसेवक असू दे, XYZ, आणि कोणत्याही देवाच्या सेवकाचं काम अग्नीनं त्याचं परीक्षण केलं जाणार आहे. माहितीये तुम्हाला, अग्नीने काय केलं जाणार आहे? त्याचं परीक्षण केलं जाईल. सेवेचं परीक्षण. बरं, मी तुम्हाला स्वतःच्या जीवनाच्या गोष्टीविषयी सांगत नाही या ठिकाणी. जी सेवा आपण करत आहोत, कदाचित तुम्ही सुवार्ता सांगत असाल, एखाद्याचा घरामध्ये प्रार्थना जात असाल, कदाचित तुम्ही हाऊस ग्रुप घेत असाल आणि एखादी कुठलीही प्रार्थना चालवत असाल, किंवा जे काही तुम्ही काम करत असाल, एनिथिंग तुम्हाला असं वाटलं की ही सेवा आहे आणि मी तुम्ही दान देऊन सेवा करत असाल किंवा अजून कोणतीही सेवा करत असाल, त्या सगळ्या कामाच्या बाबतीत, सगळ्या सेवेचं अग्नीने काय होईल? परीक्षण होईल. आणि ज्या कोणाचं काम त्या ठिकाणी अग्नीमध्ये टिकून राहील, त्यालाच त्या सेवेचं प्रतिफळ मिळेल. ज्या कोणाचं काम जळून जाईल, त्याला त्या सेवेचं शून्य प्रतिफळ मिळणार, काहीही प्रतिफळ मिळणार नाही. त्याचा स्वतःचा आत्मा सुद्धा काय होईल? अगदी खूप कष्टातून, खूप दुःखातून, वेदनेतून तो तारला जाईल आणि त्याला असं वाटेल की अरे, मी इतकं सेवा करून सुद्धा माझं सगळ्या आयुष्याचं काम व्यर्थ केलं, कारण मी देहामध्ये सेवा करत होतो. जो कोणी देहामध्ये सेवा करत असेल, त्या प्रत्येकाचं काम जळून जाणार. तुम्ही ज्यावेळेस सेवा करायला बाहेर पडा, ज्यावेळेस सुवार्ता सांगायला एखाद्याला, ज्यावेळेस एखाद्यासाठी प्रार्थना करा, त्यावेळेस तिथं निस्वार्थीपणे आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ, कुठल्याही प्रकारचा जो मनोभाव असा असतो की मला ह्या ठिकाणून काहीतरी मिळेल, ह्या जो मनोभाव आहे तो सगळा पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. कारण देह काय मागतो? देह स्वाभिमान मागतो, देह मान सन्मान मागतो, देह काय मागतो? देह कामाचं श्रेय मागतो. देह असं म्हणतो की नाही, जे काही करत आहे त्या सगळ्या गोष्टीचं मला जास्त महत्व मिळालं पाहिजे. देह असं म्हणतो की नाही, हे माझ्या नावावर नोंद झाली पाहिजे. देह सगळ्या गोष्टी मागत असतो. देहाला असं सतत वाटत असतं की हे सगळं जे आहे, या सगळ्या गोष्टी मी करत आहे, देवाचा आत्मा काहीच नाही करत आहे. जर देवाने मदत केली, आत्मा नाही केली, तर मी सगळं करणार. देह हे सगळ्या गोष्टी म्हणतो, पण आत्मा काय म्हणतो? नाही, मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा, मला मान सन्मानाची अपेक्षा नाही, मला प्रतिफळाची अपेक्षा नाही, मला लोकांनी चांगलं म्हणावे अशी अपेक्षा नाही, माझ्या नावाचं श्रेय यावं अशी पण मला अपेक्षा नाही, माझ्या नावाची नोंद व्हावी अशी पण मला अपेक्षा नाही. काहीच मला मिळालं नाही तर चालेल, मी मात्र प्रभूचं काम करत आहे, प्रभू मला प्रतिफळ देईल. सो असं म्हणत असेल, ती आत्म्याची सेवा आहे. आणि जो आत्म्याची सेवा करत आहे, आत्म्याने सेवा करत आहे, त्याचं बांधकामच दगडाने विटाने होत आहे. बरं, आणि अग्नी आला तरी ते जळून जाणार नाही. अग्नी आला तर ते भस्म होणार नाही. त्या कामाचं प्रतिफळ त्याला मिळेल, कारण ती आत्म्याची सेवा आहे. आणि आत्म्याने सेवा करणारे ह्या जगामध्ये कमी आहेत खूप. कारण आत्म्याने सेवा करण्यासाठी कष्ट पडतात, आत्म्याने सेवा करण्यासाठी पावलासारखे फटके खावे लागतात, आत्म्याने सेवा करण्यासाठी दुःखातून, वेदनेनं जावं लागतं, आत्म्याने सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विवंचनेतून जावं लागतं. आणि आत्म्याची सेवा करण्यासाठी प्रोसेस मधून जावं लागतं. कशातून जावं लागतं? प्रोसेस मधून जावं लागतं. आणि बरेच लोक काय करतात? प्रोसेस स्किप करतात. आत्ताचं काय झालेलं आहे? आत्ता कशाचा काळ आहे? स्किपचा काळ. स्किप करतात नाही. आणि एखादी ॲडव्हर्टाईज आली की एखादा व्हिडिओ पाहत असताना आपण काय करतो? तिथं काय बटन येतं? स्किपचं बटन. आणि स्किप दाबल्यावर काय होतं? 2 मिनिटाची, 4 मिनिटाची ॲडव्हर्टाईज काय लगेच काय एका सेकंदात गायब होते. आणि तुम्ही कशावर पोहोचता? मेन व्हिडिओवर पोहोचता तुम्ही. म्हणजे कशावरती पोहोचता? मेन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतो. लोकांना तेच करायचं आहे. मेन जे काय काम आहे त्याच्यावर पोहोचू द्या. प्रोसेस स्किप करूया. काय करूया आपण? प्रोसेस स्किप करूया. प्रोसेसला काही महत्व, आताच्या पिढ्यांना प्रोसेसला महत्व द्यायचं नाही. पण जो पण प्रोसेस मधून जातो तोच आत्म्याने सेवा करतो. लक्षात ठेवा, जो प्रोसेस स्किप करतो त्याला कोणत्याही प्रकारे आत्म्याने काम करता येत नाही. या जगातल्या कोणत्याही माणसाची सेवा असू द्या, कोणीही माणूस सेवा करू द्या, त्या प्रत्येकाला प्रोसेस मधून जावंच लागेल. जो प्रोसेस स्किप करण्याच्या नादात आहे त्याच्याकडून काम जे आहे ते जास्तीत जास्त 1 महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर, 2 वर्षातून शोधात पण तुम्हाला सापडणार नाही तो काम करता. का नाही सापडणार? कारण प्रोसेस स्किप केली. आणि प्रोसेस ज्याला स्किप केली तो सेवा नाही करू शकत. लक्षात घ्या. आणि मग सेवा करण्यासाठी, आत्म्याने सेवा करण्यासाठी प्रोसेस मधून जावं लागेल. जर आत्म्याने सेवा करायची असेल तर, जर देहाने करायचं असेल तर आपण ठीक आहे, आपण चालू शकतो आणि आपण म्हणू शकतो की मी खूप मोठं काम करत आहे, पण त्या कामाचं श्रेय मात्र मिळणार नाही. त्या कामाचं प्रभूकडून प्रतिफळ मिळेल. लोक खूप चांगलं म्हणतील आपल्याला, लोकांना असं वाटेल की हा खूप चांगलं काम करतो, पण नाही, कारण प्रभूच्या नाही शून्य प्रतिफळ. इथे लिहिलं बायबलमध्ये काम काय होईल? जळून जाईल. आणि सेवा सुद्धा करताना तुम्हाला काय केली पाहिजे?
आत्म्यानंच केली पाहिजे. पहिले ग्रंथिकरस पत्र याचा 2रा अध्याय 4 आणि 5 वचन वाचूया. पहिले ग्रंथी 2:4-5. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा, म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन मिळवणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य याची निदर्शक होती. पौलाने काय केले? पौलाने देहानी सेवा केली का? केली पौलाने सेवा? पौलाने स्वतःचं उदाहरण दिले या ठिकाणी की मी मन वळवणाऱ्या शब्दांनी तुमच्याजवळ आलो नाही, मी माझ्या बुद्धीने आणि माझ्या वाक्चातुर्याने मी तुम्हाला सुवार्ता नाही सांगितली, मी आत्म्याने काम केलेलं आहे. पौल काय म्हणतो? मी आत्म्याने तुमच्या जवळ आलो आणि मी वाक्चातुर्याने नाही, माझ्या बुद्धीच्या सामर्थ्याने नाही, मी माझ्या मनाच्या संकल्पाप्रमाणे तुमच्याकडे आलो नाही, तर देवाच्या आत्म्याने तुमच्याकडे आलो आणि माझी इच्छा होती की तुमच्या आत्म्याचं परिवर्तन व्हावं. हालेलुया. आणि पौलाने जे कित्ता घालून दिला तोच कित्ता तुम्हाला मला काय करायचं आहे? सेवा करणाऱ्या प्रत्येक माणसाला फॉलो करायचा आहे. कारण पौलानं तेच काम केलं जे देवाला अपेक्षित होतं. लक्षात घ्या. आणि देवाच्या प्रत्येक माणसाने पौलाचं उदाहरण ठेवलं पाहिजे. जो सेवा करू इच्छितो त्या प्रत्येकाला असं इच्छा बाळगली पाहिजे की प्रभूजी मी इच्छा बाळगतो सेवा करायची, पण मला काय करायचंय? प्रभूजी तुझ्या इच्छेप्रमाणे करायचं. जसं पौलानं केलं तशा प्रकारे मला करायचं. आणि पौलानं जे केलं ते जर आपण करू शकलो नाही तर काय होणार आहे? पहिले पेत्राचं 4 अध्याय 14 वचन. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, आणि गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हाला घेऊन राहिला आहे. हा अजून एक वाचा, 2 कोरिंथी 3:2-6. तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले सर्व माणसांना कळले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो आत्म्याने सेवा करतो त्याच्या बाबतीत असं होतं. लक्षात घ्या. पौल काय म्हणतो? तुम्ही आमचे काय आहात? पत्र आहात. तुम्ही कोण आहात? माझे पत्र आहात. तुमच्या हृदयावर लिहिलेल्या गोष्टी लोक वाचतील. हालेलुया. तुमच्या हृदयावर लिहिलेले लोक गोष्टी वाचतील. तुमच्या अंतःकरणावर लिहिलेलं वाचलं जाईल. लक्षात घ्या. हे वाचलं जाईल का? निश्चित अर्थाने वाचलं जाईल. जो आत्म्याने सेवा करतो तो लिहितो बरा, त्याच्या हृदयावर लिहित असतो. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की नाही हा देवाचा सेवक आहे, आपण ह्याला सोडूया. पण लक्षात घ्या, आत्म्यावर लिहिलेल्या गोष्टी पुसून नाही टाकता येत कधीच. आत्म्यावर लिहिलेल्या गोष्टी नाही पुसून. मी तुम्हाला आज शिकवत आहे पण तुमच्या आत्म्यावर हे शब्द लिहिले जात आहेत. लक्षात घ्या. कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी चुकीचा आहे. एक काळ असा पण येईल की तुम्हाला हित संदेश देणारा माणूस बरोबर नाही असं वाटेल, पण आत्म्यावरची गोष्ट लिहिलेली तुम्ही मात्र तुमचं मन तुमचे तोंड तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगेल, पण आत्मा मात्र तुम्हाला सतत सांगत राहील की आत्म्यावर हे लिहिलेलं आहे. हालेलुया. हे सांगत राहील. कारण पौल असं म्हणतो की तुम्ही सदाजीवी माझं पत्र आहात. लक्षात घ्या. आणि सदाजीवी पत्र मरत नाही, सदाजीवी पत्र जिवंत राहतं आणि ते लोकांना साक्ष देत राहतं. तर जो आत्म्याने सेवा करतो त्याचं नाव परमेश्वरच स्वतः त्या माणसासमोर प्रकट करत असतो. त्याला हे सांगायची गोष्टी गरज पडत नाही. मी तुम्हाला सेवेच्या गोष्टी सांगत आहे आणि सेवा करत असताना मी त्या प्रोसेस मधून गेलो. मला माहिती आहे प्रोसेस काय असते. प्रोसेस काय असते ती त्या प्रोसेस मधून जाताना किती वेदना होतात हे मला माहिती आहे. त्या प्रोसेस मधून जाताना किती कष्ट झेलावे लागतात हे मला माहिती आहे. आज तुम्हाला खरंच आपल्याकडून काय करून घेऊ इच्छितो हे आपल्याला चांगल्या प्रकारे जो जातो त्याला माहित असतं फक्त. हालेलुया. जर तुम्ही जाल ना प्रोसेस मधून, पण तुम्ही सुद्धा सदाजीवी पत्र निर्माण करा. तुमच्याकडून सदाजीवी पत्र निर्माण होतील आणि तुम्ही म्हणाल की तू मला नाक तोडणारी नाही म्हण, पण तुझ्या आत्म्यावर लिहिली गेले सांगितलेले शब्द मी शिकवलेलं तुझ्या आत्म्यावर लिहिले गेले ते पुसून नाही टाकू शकत कोणीच. हालेलुया. लक्षात घ्या. कारण ही बायबल सांगते, मी सांगत आहे. कारण पौल म्हणाला की ग्रंथिकाराच्या मंडळीला तुम्ही माझे पत्र आहात. तुम्ही किती भागले गेले तर तुम्हाला माहिती आहे की आत्म्याने तुमच्या अंतःकरणावर लिहिलं गेलेलं आहे. आणि पौलाला हे चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. जो आत्म्याने सेवा करतो ना त्याला हे माहिती असतं. कारण देव काय आहे? आत्मा आहे. त्याची सेवा सुद्धा कशाने झाली पाहिजे? आत्म्याने झाली पाहिजे. तुम्ही देवाने त्याची सेवा करू शकत नाही. देहानं सेवा केलेल्या गोष्टीचं प्रतिफळ मिळणार नाही. तुम्हाला असं वाटेल की मला सुवार्ता सांगायची आहे, प्रभूजी तुझा आत्मा माझ्याकडून बोलवून घेऊ दे. कारण देव म्हणाला की ज्यावेळेस पण तुम्ही लोकांसमोर जाल साक्ष द्यायला त्यावेळेस विचार करू नका की तुम्ही काय बोलणार, कारण पवित्र आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
हालेलुया. जो आत्म्याने चालतो त्याच्याद्वारेच पवित्र आत्मा बोलेल. जो म्हणाला मी जातो आणि मी काहीतरी करून दाखवतो, त्याच्याद्वारे आत्मा काय बोलेल? त्याच्याद्वारे आत्मा काहीच बोलणार नाही. त्याच्याद्वारे त्या ठिकाणी फजिती होईल आणि काम तर दिसेल. लोकांना वाटेल की हा प्रभावी खूप काहीतरी बोलून गेला, वाक्चातुर्याने तुम्ही 4 शब्द बोलाल, पण ते लोकांच्या अंतःकरणावर शून्य प्रभाव टाकेल. त्याचं परिवर्तन होणार नाही. पान सुद्धा झाडाचा हलणार नाही. तो असं म्हणेल की बडबड करून गेला, खूप कानाला खूप बरं वाटलं, पण दुसऱ्या दिवशी मात्र तो तंबाखू चावताना आणि दारू पिताना परत तुम्हाला दिसेल. कारण का? ते आत्म्यावर कोरले गेलेलं नाही. आत्म्यावर कोरले गेलेले शब्द माणसाचं जीवन बदलतात, काम करतात, चमत्कार घडवतात. त्याच्या अंतःकरणामध्ये गोष्टी बदलू लागतात. तो दारू पिण्याचं बंद करतो, व्यसन बंद करतो, तो देवाच्या गौरवासाठी उभा राहतो आणि मी म्हणतो की प्रभूचं गौरव करण्यासाठी मी माझं जीवन स्वतः येशू ख्रिस्ताला समर्पित करत आहे. हालेलुया. सेवा आत्म्याने करत असताना ह्या गोष्टी होत राहतात. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगतो की तुमच्यामध्ये काय आहे? तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. कुणामध्ये देवाचा आत्मा आहे? तुमच्यामध्ये. बाजूला सांगा, तुझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे का? तुमच्या देवाचा आत्मा बायबल सांगते असं. पहिली कोरिंथीकर स्तोत्र 3 अध्याय 16-17 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? पुढे वाच. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिले बायबल मध्ये? की तुम्ही कोण आहात? देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये कोण राहतं? देवाचा आत्मा राहतो. काय राहतो? आपल्या देवावर हात. देवाच्या आत्म्याला तुम्ही खिन्न करायचं नाही. हालेलुया. कारण तुमच्यामध्ये कोण राहतोय? देवाचा आत्मा राहतो. व्यसन केल्याने देवाचा आत्मा खिन्न होतो का? होतो. तुम्ही खोटं बोलल्याने देवाचा आत्मा खिन्न होतो का? होतो. तुम्ही एक व्यभिचार केल्याने देवाचा आत्मा खिन्न होतो का? होतो. तुम्ही एखाद्या वाईट गोष्टीचा सहभाग त्याच्यामध्ये दिलेले देवाचा आत्मा खिन्न होतो का? होतो. तुम्ही कोणत्याही प्रकारे देवाला न आवडणारी गोष्ट केलेली देवाचा आत्मा खिन्न होतो का? तुमचं शरीराने कोणतंही पाप केलेले देवाचा आत्मा खिन्न होतो का? होतो. आणि म्हणून मी देवाचा आत्मा जिथं राहतो त्या आत्म्याला खिन्न करणार नाही. कारण देव व्यक्तित्व आहे. व्यक्तित्व समजतं. व्यक्ती काय होतो? व्यक्ती खिन्न होतो, व्यक्तीला पश्चाताप होतो, व्यक्तीला अनुताप होतो. कारण बायबल मध्ये लिहिलंय की येशू काय झाला? येशू रडला. येशू काय झाला? रडला. येशू मोठ्या कष्टाने रडत होता असं लिहिलंय. आणि अजून सुद्धा बायबल मध्ये असं देवाला अनुताप झाला. देवाला काय झाला? अनुताप झाला. उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये लिहिलंय की देवाला पृथ्वी निर्माण केल्याचा काय झाला? अनुताप झाला. देव काय झाला? खिन्न झाला. देव खिन्न झाला माणसाकडे पाहून. कारण माणसाच्या मनामध्ये येणाऱ्या कल्पना सतत काय होत्या? एकसारख्या वाईट होत्या. आणि हे बघून देव काय झाला? अनुताप पावला. देव अनुताप पावला असं लिहिलं. देव तुमच्याकडे देवाचा आत्मा पाहून अनुताप पाहावा असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. म्हणून त्या आत्म्याला म्हणतो देव तुमचं शरीर हे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. आणि जर मंदिर हे जर पवित्र नाही ठेवलं गेलं तर तो आत्मा जो आत राहतो देवाचा आत्मा तो खिन्न होणार आहे. त्याला दुःख होणार आहे, त्याला वेदना होणार आहे, तो अनुताप पावणार आहे. आणि बायबल सांगतं की जो कोणी ह्या शरीराचा नाश करेल, देवाच्या मंदिराचा नाश करेल, त्याचा काय होईल? सर्व मूळ नाश होईल. काय लिहिलं त्या ठिकाणी? सर्व मूळ नाश होईल. सर्व मूळ नाश होईल म्हणजे काय होईल? त्याचा सगळं काय जीव, आत्मा, शरीर हे तिन्ही कुठं जातील? नरकामध्ये असतील. तिन्ही नरकामध्ये असतील. सर्व मूळ 3 गोष्टी आहेत मनुष्यामध्ये: जीव, आत्मा आणि शरीर. या तिन्ही गोष्टी कुठं असतील? नरकामध्ये असतील. शरीर सतत जळत असेल, आत्म्याला ठाऊक असेल की मी जळत आहे, आणि जीव तर त्या ठिकाणी खूप पश्चाताप करत असेल की अरे मी जर ऐकलं असतं देवाचं तर खूप बरं झालं असतं. आणि आता काही पश्चाताप करण्याची फायदा अजिबात होणार नाही. लक्षात घ्या. आणि तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा राहतो, कारण देव काय आहे? आत्मा आहे. आणि तो तुमच्या शरीरात राहतो. ही खूप मोठी गोष्ट लक्षात घ्या. आणि जर हे तुमच्या शरीरामध्ये राहतो तर त्याला तुम्ही काय दिलं पाहिजे? महत्व दिलं पाहिजे. शरीराला खिन्न, देवाच्या आत्म्याला खिन्न करणारी अशी कोणती गोष्ट शरीराद्वारे झाली नाही पाहिजे. तर तुम्हाला सतत वाटलं पाहिजे माझं शरीर पवित्र मंदिर आहे आणि ते शुद्ध राहिलं पाहिजे, ते पवित्र राहिलं पाहिजे. त्याच्याद्वारे देवाचं गौरव केलं गेलं पाहिजे, देवाची महिमा केली पाहिजे, देवाला आवडणारी प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे. कारण देव काय आहे? आत्मा आहे आणि तो माझ्या शरीरामध्ये राहतो. हालेलुया. या आपण डोळे बंद करूया. आपण सगळेजण उभे राहू.